नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 1 जून सकाळचे साधारणतः 9:30 वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम सॅटेलाईट इमेज पाहिली तर कोकणाच्या भागांमध्ये किंवा गोव्यापर्यंत काहीसे आंशिक ढगाळ वातावरण दिसतंय. मात्र राज्यातील इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचे ढग दिसत नाहीत आणि आजपासून राज्यात काही भागांमध्ये हळूहळू मान्सूनपूर्व पाऊस जोर धरेल आणि उद्यापासून पावसाची तीव्रता आणि व्याप्ती हळूहळू वाढत जाण्याची शक्यता आहे. असं असलं तरीसुद्धा मान्सून राज्यात पोहोचायला काहीसा उशीर होऊ शकतोय. हा आपला प्राथमिक अंदाज आहे, याआधीही सांगितलेला आहे. बाकी आज जर आपण पावसाची शक्यता पाहिली तर आज थोडासा गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता राहील. सांगली सोलापूरचे जे काही भाग असतील सीमावर्ती याच्या आसपास मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे. असं नाही की 100% पाऊस होईल. 30 ते 40% शक्यता आहे की या भागांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. तसेच नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या ठिकाणी सुद्धा आज स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही राहील. या व्यतिरिक्त लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर धाराशिवपर्यंत सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. दुपारनंतर ढगांची कशी निर्मिती आहे त्यावरून सुद्धा सायंकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कळवू. जर काही अंदाजामध्ये काय बदल झाला तर रात्री कुठे पाऊस होऊ शकतो त्याचे अपडेट आपण सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ. अगदी सध्या विशेष पावसाचा अंदाज नाही. हळूहळू हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होतोय. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीकडे थोडंसं ढगाळ वातावरण तयार होईल आणि झाले तर एखाद्या ठिकाणी हलके थेंब होतील याची शक्यता खूप कमी आहे. मुंबई, ठाणे, पालघरकडे पावसाची शक्यता नाही आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हिंदी चॅनलवरती पुढील 3 दिवसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.